नमस्कार, मी डॉक्टर विवेक रणावरे, माइंड अँड बॉडी वेलनेस कोच, PhD क्लिनिकल हिप्नोथेरपी, कायरो योगा अँड नॅचरोपॅथी एक्सपर्ट, फाउंडर CEO, माय वेलनेस नेचर क्युअर, अँड ऑफकोर्स युअर हेल्थ अँड वेल्थ पार्टनर. माय वेलनेस नेचर क्युअर अवेअरनेस प्रोग्राममध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण सगळे आरोग्याचे प्रेमी आहोत. आरोग्याविषयी जिज्ञासा आहे. उत्तम आरोग्य ठेवायचे, उत्तम आयुष्य आपल्याला पुढे व्यतीत करायचे आणि म्हणूनच आज आपण इथे आलो आहे. आपल्याला निश्चितच आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी आहे. आपल्या ओळखीच्या क्लोज सर्कल म्हणा किंवा वॉर्म सर्कलची सुद्धा काळजी आहे आणि म्हणूनच आज आपण सगळेजण इथे एकत्र आलो आहे. सो बेसिकली माय वेलनेस नेचर क्युअर अवेअरनेस प्रोग्राम का आहे? कारण बऱ्याच वेळेला असं होतं की लोक निष्काळजी राहतात, थोडंसं अज्ञानात सुख असतं, अशा पद्धतीने राहतात आणि आरोग्याचे काही प्रॉब्लेम झाल्याशिवाय माणूस जागेवर येत नाही. म्हणजेच काय की त्याचं मन थाऱ्यावर येत नाही. आणि बेसिकली आजचा जो सेशन आहे हा टोटली आपण सायंटिफिक ॲप्रोचवरती पाहणार आहोत. नैसर्गिकरित्या कसं आपल्याला एखाद्या अडचणीतून, शारीरिक अडचणीबद्दल आपण बोलतो आहे, बाहेर कसं येता येईल किंवा काही शारीरिक अडचणी होऊच नये म्हणून आपल्याला, ज्याला आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, राईट, या तत्वावरती पुढे कसं जाता येईल. आणि उद्या जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर त्याचं बीजारोपण आपल्याला आज करावं लागेल, राईट. आणि म्हणूनच आपण आजच्या ह्या अवेअरनेस प्रोग्राममध्ये आलो आहे आणि मला निश्चित खात्री आहे की आज जी काही तुम्हाला शास्त्रीय माहिती मिळणार आहे याच्या माध्यमातून निश्चितच आपलं आरोग्य, आपलं भांडवल, आपलीच जबाबदारी आहे याचं तुम्हाला निश्चितच जाणीव होईल. आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा 2-4 लोकांच्या आयुष्यामध्ये जर परिवर्तन घडलं तर निश्चितच हे तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडणार आहे, बरोबर आहे. सो जागरूकता असणं गरजेचं आहे आणि ती आज जागरूकता जर असेल तर उद्याचं आरोग्य आपलं खात्रीशीर असणार आहे, राईट. सो माय वेलनेस नेचर केअर बेसिकली काय पुढे घेऊन चाललं आहे, तुमच्यासमोर काय मांडतं हे थोडंसं समजून घेऊया. आपलं ध्येय काय आहे, आपलं मिशन काय आहे, लक्षात घ्या कशावरती आपण काम करतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुम्हाला हेल्दी राहायचं, तुमचं माइंड आणि बॉडी दोन्ही हेल्दी असलं पाहिजे. सो आम्ही कशावर काम करतो आहे? टू मेक यू डिझीज फ्री, म्हणजेच काय, आजारातून मुक्ती देण्यासाठी आपण कार्य करतो आहे. आणि बघा, आजारातून मुक्ती आपण कशातूनही मिळू शकतो. याचा अर्थ काय की औषधं खाऊनसुद्धा आजारातून मुक्त होऊ शकतो व्यक्ती, परंतु आपल्याला मेडिसिन फ्रीसुद्धा करायचं आहे एखाद्या व्यक्तीला, राईट. तुम्हाला प्लस एखादी कंपनी ज्या वेळेला आपल्याला ह्या गोष्टी सांगत असते त्यावेळेला निश्चितच असं वाटतं की चला, आम्हाला औषधातून बाहेर काढलं आहे पण तुमचे जे काही सप्लिमेंट्स आहेत ते सप्लिमेंट्स तुम्ही आम्हाला घ्यायला लावणार. मला हे म्हणायचं आहे की फक्त आजारातून मुक्ती नव्हे, औषधातून मुक्ती नव्हे, तर सप्लिमेंटमधून सुद्धा मुक्ती आपल्याला मिळवायची. कारण माय वेलनेस नेचर क्युअर, प्राकृतिक चिकित्सा, निसर्गोपचार ह्या तत्वांना आपण पुढे घेऊन चाललो आहे. आणि निसर्गोपचाराचं मेन तत्व काय आहे तर ते तत्व आहे युअर बॉडी कॅन फाईट अगेन्स्ट एनी डिझीज. तुमचं शरीर कोणताही आजार, अगदी छोट्यातल्या छोट्या, अगदी सर्दी पडसं ताप आपण म्हणतो तिथपासून ते अगदी कॅन्सर असेल, किडनी फेलियर असेल, राईट, असे मोठमोठे जे आजार आपण साध्या भाषेमध्ये बोलूया की जे आपल्याला माहिती आहेत, त्या आजारांना तुमची बॉडी फाईट करू शकते. फक्त त्या बॉडीला, आपल्या शरीराला एक वातावरण देणं अपेक्षित असतं, राईट. सो चला तर मग ह्या मिशनमध्ये पुढे जात असताना पहिलं पाऊल आहे जागरूकता निर्माण करूया. आता ही जागरूकता निर्माण का करायची आहे? कारण मला सगळ्यांना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. इफ यू आर हेल्दी, गुड, खूप छान गोष्ट आहे, तुम्ही आज निरोगी आहात. इफ नॉट, वाय, म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा की मी आज निरोगी नाही आहे, मला जर कुठला त्रास होतो तर का त्रास होतो आहे, राईट. आमचे गुरु नेहमी बोलायचे, ज्यांच्याकडनं मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे, ते म्हणायचे की इफ यू आर नॉट बॉर्न विथ डिझीज, जर तुम्ही जन्मतः आजारी नसाल किंवा जन्माला येताना आजार घेऊन नाही आला, देन डोंट लिव्ह इट. म्हणजे काय, त्या आजाराबरोबर जगू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आजारासोबत त्या मरू नका. आज तुमच्या आजूबाजूला ज्या काही आयुर्वेदिकचे असतील किंवा मी म्हणजे जास्तीत जास्त ॲलोपॅथीची जी काही औषधं घेणारी मंडळी आहेत, तर ही सतत औषधं घेत आहेत आणि निरोगी राहत आहेत असं त्यांना वाटतंय. हा भास आहे ॲक्च्युली. औषधं खाऊन मला कुठलाही त्रास होत नाही आहे, जर असं कुठल्या भ्रमामध्ये आपण राहत असू तरी 100% चुकीची गोष्ट आहे. आजचं सेशन ऐकल्यानंतर निश्चितच याच्यावरती आपली थोडीशी उघडझाप होणार आहे. कशाची? डोळ्याची, मनाची, बुद्धीची, करेक्ट आहे. सो आज आपण बेसिकली माय वेलनेस नेचरच्या माध्यमातून एक होलिस्टिक अप्रोच सगळ्या अँगलने आपण पाहणार आहोत. निसर्गाच्या माध्यमातून काही ह्याला तोडगा काढता येतोय का, मला स्वतःला सशक्त होता येईल का, आणि हे का करायचं आहे तर मला माझी लाईफ बेटर करायची, माझी हेल्थ बेटर करायची, बरोबर. जर आपण असं म्हणतो इफ यू आर नॉट बॉर्न विथ डिझीज, डोंट लिव्ह विथ इट अँड डोंट डाय विथ इट. बघा, प्रत्येक व्यक्ती हा ह्या भूतलावरती जो जन्माला आला आहे तो ह्या पंचतत्वामध्ये विलीन होणारच आहे. पण या पंचतत्वात विलीन होत असताना किमान निरोगी जन्माला आलो, निरोगी
विलीन झालो इथपर्यंत ठीक आहे, पण आजची परिस्थिती काय थोडीशी आपण डोळे उघडून बघूया. चला, मला जगाचा काही विचार जास्त करायचा नाही आहे सध्या तरी. या पहिल्या 5 वर्षात आपल्याला फक्त भारताचा विचार करायचा आहे, त्यानंतर माय वेलनेस नेचरच्या माध्यमातून आपण जगाचा देखील विचार करणार आहोत. परंतु आज भारताचा विचार करताना कॉजेस ऑफ डेथ इन इंडिया, मृत्यूचं प्रमाण जे आज आपण भारतामध्ये पाहतोय त्याचं मूळ कारण जर शोधायचा विचार केला तर हा डेटा आहे 2020 ते 23 पर्यंतचा. आणि हा डेटा तुमचा माझा नाही आहे, गुगलचा डेटा नाही आहे. ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि नॅशनल हेल्थ स्टॅटिस्टिक काय सांगतं ते बघूया. बोल्ड अक्षरामध्ये म्हणाल किंवा तुम्ही लाल अक्षरामध्ये जे वाक्य वाचताय समोर बघा, इंडिया इज नॉट डाईंग ऑफ इन्फेक्शन्स एनी मोर. आता मॉडर्न मेडिसिनमुळे असेल किंवा कुठल्याही कारणास्तव प्रगती झाली जी हेल्थ सेक्टरमध्ये त्याच्यामुळे असेल, आज आपल्याला साथीच्या रोगातून भारताला मरण येत नाही आहे. इंडिया इज डाईंग ऑफ लाईफस्टाईल. लाईफस्टाईल याचा अर्थ चुकीची लाईफस्टाईल लक्षात घ्या. म्हणजे आत्ता जे आम्हाला बरं वाटतं, योग्य वाटतं किंवा जे चांगलं वाटतं, योग्य ते मी म्हणणार नाही, पण जे काही बरं आणि चांगलं वाटतंय ना, ती जी आमची लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल आमच्यासाठी घातक आहे हेच आम्हाला कळत नाही आहे. आणि त्यामुळे इथे असं म्हटलं, इंडिया इज डाईंग ऑफ लाईफस्टाईल. चुकीच्या राहणीमानामुळे आज भारतामध्ये जास्तीत जास्त मृत्यू होत आहेत. जवळपास 95% मृत्यू असे होत आहेत जे लाईफस्टाईल डिझीजमुळे आहेत. ज्याला म्हटलं जातं साधारण टेक्निकल भाषेमध्ये, थोडे टेक्निकल भाषासुद्धा मध्ये यायला पाहिजे. मग काय होतं, लोकांचा जरा विश्वासही बसतो, राईट. आणि मला माहिती आहे की तुम्ही इथे विश्वासानेच आलेला आहात, तरीसुद्धा माझं कर्तव्य आहे की तुम्हाला समजेल, रुचेल, पटेल आणि तुम्हाला कार्यामध्ये एखादी गोष्ट उतरवता येईल अशा मला साध्या भाषेमध्ये तुमच्याशी बोलायचं आहे. सो नॉन कम्युनिबल डिझीज म्हणजेच काय, संसर्गजन्य जे रोग नाही आहेत अशा रोगाचं प्रमाण किंवा मृत्यूचं प्रमाण किती, 65 ते 70%, ज्यामध्ये हार्ट डिझीज, स्ट्रोक म्हणजे मेंदूचा स्ट्रोक असेल, राईट, डायबिटीज, कॅन्सर, लंग्सचे आजार, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, राईट, हे जे क्रॉनिक आजार आहेत ना, हे 60 ते 70% आहेत. ज्याच्यानंतर 10 ते 12% काही ॲक्सिडेंटल इंजुरीज होतात लोकांना, राईट, अपघाती मृत्यू असेल तर ह्या गोष्टी फक्त 10 ते 12% होत आहेत. आणि कम्युनिबल डिझीज म्हणजे काय, संसर्गजन्य रोग 20 ते 25% आहेत. ॲव्हरेज जर बघितला आपण, साधारण 95% ज्या डेथ होत आहेत आज भारतामध्ये त्या फार भयानक पद्धतीने होते, जे नको व्हायला किंवा निसर्गाच्या विरुद्ध आज मृत्यू घडत आहेत. मी काल एक पोस्ट टाकली होती, लक्षात घ्या. मला सुद्धा एक नवीन माहिती काय मिळाली, भारतामध्ये 1.25 लाख कोटी डायबिटीजसाठी फक्त औषधं घेतली जात आहेत. किती? वर्षाकाठी 1.25 लाख कोटी रुपयांची औषधं, आणि त्याला लोक इंडस्ट्रीमधली मार्केट म्हणतात. ओके, 1.25 लाख कोटीची औषधं घेऊन सुद्धा आज डायबिटीजचा एका मिनिटाला भारतामध्ये एक मृत्यू होतोय. एका मिनिटाला एक मृत्यू होतोय माय डिअर फ्रेंड्स. आणि हे फार हॉरिबल परिस्थिती, लक्षात घ्या. मी मागच्या 4 वर्षापासून निसर्गोपचाराशी फार जवळचं नातं माझं निर्माण झालं आहे, कारण 4 वर्षापूर्वी मी भारतीय विद्यापीठमधून निसर्गोपचाराची डिग्री घेतली. लक्षात घ्या, आत्तापर्यंत मी गेली 22 वर्ष मनावरती लोकांच्या काम करत होतो. आणि हे करत असताना बरीच लोक मला शारीरिक व्याधी असल्यानंतर बोलायचे. का तर काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुम्ही जे सांगताय ते आम्हाला पटतंय, आम्ही कामामध्ये आणतोय, आमचं मनाचं स्वास्थ्य सुधारत चाललेलं आहे, पण आम्हाला शारीरिक व्याधीसुद्धा आहेत. आणि म्हणून कुठेतरी मला असं वाटलं की आपण आता काय की मेडिकल म्हणजे MBBS होऊ शकत नाही किंवा आयुर्वेद मी आता 4-5 वर्ष शिकू शकत नाही. पण मग जे सगळ्यात चांगलं आहे, ज्याच्याबद्दल मी राजू दीक्षित असतील किंवा मोठमोठे जे काही निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत किंवा आयुर्वेदाचा आणि निसर्गोपचाराचा जास्त अभ्यास केलेली मंडळींना जे यूट्यूबच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून जे ऐकलं होतं, तर त्याच्यातून मला निसर्गोपचाराची थोडीशी जिज्ञासा असेल किंवा आवड निर्माण झाली. आणि मी तो पूर्ण कोर्स केला. आणि त्याच्यानंतर कळलं की ह्या सगळ्या आजारांचा, ज्याला आपण लाईफस्टाईल डिझीज म्हणतो, ह्याचा मुख्य खलनायक जो आहे तो आहे जो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि तो कुठला आहे तर डायबिटीज. लक्षात घ्या. आता सॉरी, आपल्याला दिसताना आजार वेगळे वेगळे दिसतात, जसं की हृदयाचा आजार असेल, मेंदूचा आजार असेल, सॉरी एक सेकंड, किडनीचा आजार असेल, डोळ्यांचा असेल, वजन वाढत चाललं आहे, थकवा वाढत चाललेला आहे, त्वचेचे प्रॉब्लेम्स असतील, संस्प्रेरक ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो यांचं इम्बॅलन्स होत चाललं आहे, जीवनमान, आयु ज्याला आपण आयुष्य म्हणतो हे कमी कमी होत चाललं आहे, राईट, रोगप्रतिरोधक शक्ती नाही आहे, एखादा आजार जर शरीरामध्ये झाला तर तो लवकर बरा होत नाही, ज्याला आपण स्लो हिलिंग म्हणतो. सो पचन संस्थेचे प्रॉब्लेम, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचा मुख्य खलनायक कोण आहे बघा. दिसताना हे सगळे आजार वेगवेगळे दिसत आहेत, पण मी जर तुम्हाला म्हटलं आज माणसाला एकच आजार झाला आहे तर हे वावगं ठरणार नाही आहे. कारण काय, याच्या सगळ्यांच्या मुळाशी कोण आहे तर डायबिटीज. डायबिटीज इज द रूट कॉज माय डिअर फ्रेंड्स. आता लक्षात घ्या,
डायबिटीस हा मूळ आजार आहे, पण आपली ट्रीटमेंट वेगळी वेगळी चालली आहे. लिव्हरवरती वेगळं काम चाललं आहे, डोळ्यांवरती वेगळं काम चाललं आहे, हृदयावरती वेगळं काम चाललं आहे, वगैरे वगैरे. ह्याचा मुख्य खलनायक कोण आहे तर डायबिटीज आहे. आणि दुर्दैवाने मला असं सांगायला म्हणजे भाग पडतंय असं म्हणूया की आज 22-23 कोटी जनता भारतामध्ये डायबिटीसची औषधं खाती आहे. किती कोटी? 22-23 कोटी लोक आज डायबिटीसची औषधं खात आहेत. आणि हार्टची, लिव्हरची, लंग्स, किडनी विडनी ह्याची खाणारी मी संख्या पकडत नाही आहे. त्याच्याबरोबर कदाचित बऱ्याचशा गोष्टी ह्यासुद्धा सुरू आहे. परंतु म्हणजे 1.25 लाख कोटी आज खर्च होते भारतामध्ये, परंतु मृत्यूचं प्रमाण कमी नाही होते, वाढत चाललं आहे डायबिटीजमुळे. आणि डायबिटीज आजपर्यंत तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या आजूबाजूला ओळखीच्या कुठल्या तरी व्यक्तीची डायबिटीसची औषधं सुरू असतील, जर तुम्ही त्यांना विचारलं किंवा त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना विचारलं की डायबिटीसची औषधं मला किती दिवस घ्यायची आहेत, तर एक ठोकताळा झालेला आहे की तो व्यक्ती सांगतो की ही मला आयुष्यभर खायची आहेत. एक वेळ पत्नीसोबत राहणार नाही किंवा पतीच्या सोबत पत्नी राहणार नाही किंवा पत्नीसोबत पती राहणार नाही, घरची लोक राहणार नाहीत, पण डायबिटीस तुम्हाला आयुष्यभर पुरणार असं सांगितलं जातं. किती भयानक आहे हे, किती भयानक आहे. म्हणजे औषधासोबतच पंचतत्वात विलीन व्हावं लागणार आहे. आणि गृहीत धरलंय तुम्ही आम्ही सगळ्यांनी की डायबिटीस झाला म्हणजे तो आयुष्यभर आम्हाला पोसायचा आहे, ब्लड प्रेशर झाला म्हणजे आयुष्यभर पोसायचंच आहे. नो माय डिअर फ्रेंड्स, किडनीला त्रास झाला याचा अर्थ आता अंत या किडनीच्या त्रासामध्येच होणार आहे. निसर्ग उपचाराची देण आहे, आणि हे निसर्ग म्हणजे आपला परमेश्वर आहे, लक्षात घ्या. तर निसर्ग उपचाराची एक देण आहे की किडनीचा आजारसुद्धा रिव्हर्स होऊ शकतो, हार्टचा आजार रिव्हर्स होऊ शकतो, ब्लड प्रेशरचा आजार रिव्हर्स होऊ शकतो. येस, वाय? बिकॉज ह्याचा मुख्य खलनायक आहे डायबिटीज. आणि आज आपण त्याच्यावरतीच बोलणार आहोत, इतर वेगळ्या आजारांवरती बोलायचं नाही. आज आपण फक्त डायबिटीजवर बोलणार. लक्षात घ्या, डायबिटीज तुमच्यासाठी गुड न्यूज आहे किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांसाठी गुड न्यूज आहे. डायबिटीज इज रिव्हर्सिबल. कंट्रोल नाही करायचं आहे डायबिटीज आपल्याला, शुगर कंट्रोल करायची नाही आहे. आज जी ॲलोपॅथीची औषधं आपण घेतोय किंवा मंडळी घेत आहेत, ती रक्तातली साखर कमी करण्यासाठी घेत आहेत, म्हणजे शुगर मॅनेज करण्यासाठी घेत आहेत. आणि ॲक्च्युली शुगरचा प्रॉब्लेम नाही आहे, हे तुम्हाला मी टेक्निकली थोडं थोडं करून सांगणार आहे. ओके, चला. आता बेसिकली डायबिटीजवरती जर आपण आज बोलणार आहोत, तर डायबिटीजचा इफेक्ट काय होतं, परिणाम काय होतो, लक्षात घ्या. पहिली गोष्ट मानसिक परिणाम होतो. जाईल तिथे त्याला लोक उपदेश द्यायला चालू करतात आणि त्याला जाईल तिथे सांगावं लागतं मला शुगर आहे. मग समाजामध्ये वावरत असताना, घरामध्ये वावरत असताना एक थोडी सिंपती म्हणतो ना आपण त्याला, दयाभावना प्रत्येकजण त्याच्याप्रती व्यक्त करतो, अरे त्याला डायबिटीज आहे बरं का, त्याला डायबिटीज आहे. सो शारीरिक तो व्यक्ती खचत चाललेला आहे, मानसिकरित्या सुद्धा त्या व्यक्तीवरती तो दुष्परिणाम होतो किंवा मग तो वेगळ्या टोकाला जातो. आणि ही सुद्धा विकृती आहे, कारण आम्ही बरेचसे लोक असे मागच्या 22 वर्षात हँडल केलेत. नाही, मी अजिबात काळजी करते, मी फिकीर करते, कसली साखर बिकर मला काय माहीत नाही, आणि मी पाहिजे तसा राहतो, काय कधीतरी मरायचंच आहे. ही सुद्धा विकृती आहे. हा नॉर्मल थॉट नाही आहे, हा नॉर्मल विचार नाही आहे. म्हणजे बघा ना, झालाच की नाही त्याच्यावरती तो परिणाम, ज्याला आपण मेंटल स्ट्रेस म्हणू शकतो. करेक्ट आहे. दुसरी गोष्ट, भावनिकरित्या सुद्धा तो व्यक्ती आतून खचतो. का? कारण त्याचा मूड स्विंग होतो. प्रत्येक वेळेला साखरेचा डोक्यामध्ये विषय ठेवायचा आहे, कुठे गेलं, काय गेलं. करेक्ट आहे. आतमधून असं वाटतं की सगळे लोक व्यवस्थित आहेत, सगळे लोक गुलाबजाम खात आहेत, मी लग्न समारंभामध्ये गेलो आहे आणि मला हे करता येत नाही, मला ते करता येत नाही. स्वतःची चिडचिड होते, इतरांवरती चिडचिड होते. राईट, इमोशनल लोड वाढत जातो. सो भावनिक तणावसुद्धा वाढतो. लक्षात घ्या, या आजारामुळे. ही डायबिटीसची देण आहे, लक्षात घ्या. करेक्ट. डायबिटीसची बरेच वेळेला लोक आपण बघतो चिडचिड होतात किंवा ब्लड प्रेशरवाले लोकसुद्धा चिडचिड करतात. मुख्य कारण काय आहे? स्वभाव नाही आहे मुख्य, तो पहिला नव्हता तसा व्यक्ती, पण आता शारीरिक प्रकृतीमुळे त्याला तसं भावनात्मक असेल किंवा मानसिकरित्या असेल, फिजिकलवरती सुद्धा ना. बघा, शुगरचा त्रास सुरू झाला की इतर अवयवांचे त्रास सुरू होणार आहेत. हे तुमच्या डॉक्टरने सांगितलं असेल नसेल, आज आपण त्याचं शास्त्रीय कारणसुद्धा बघणार आहोत. सो शरीरावरती परिणाम होतो आहे, मनावरती परिणाम होतो आहे, भावनेंवरती नियंत्रण राहत नाही किंवा परिणाम होतो आहे, समाजामध्ये रिलेशनशिप इश्यूज होतात. आज डायबिटीजमुळे कित्येक 30 मधल्या लोकांना डायबिटीजचा इश्यू आहे. 30, 35, 40 मधल्या लोकांना पहिलं अपत्य झाले तर दुसऱ्या अपत्याला प्रॉब्लेम येतो आहे, नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम येतो आहे, वैवाहिक समस्या डायबिटीजमुळे बळावतात. लक्षात घ्या. सो रिलेशनशिपचे इश्यूज आहेत. राईट. बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये वावरत असताना आपल्याला सहभाग नोंदवता येत नाही, मग थोडं वेगळं राहायचं काम होऊन जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मगाशी तुम्हाला फिगर सांगितली, 1.25 लाख कोटी रुपये खर्च करतायत लोक आज भारतामध्ये डायबिटीजवरती. म्हणजे फायनान्शियल प्रेशर आहे, फायनान्शियल लॉस आहे. भारतामध्ये 97% लोक गरिबीमध्ये दरवर्षी ढकलले जातात. किती? 97% लोक फक्त औषधोपचारामुळे गरिबीच्या छायेमध्ये जात आहेत. बिलो पॉवर्टी लाईन ज्याला आपण म्हणतो, आजारामुळे.
किती प्रेशर आहे या डायबिटीसचं लक्षात घ्या आपल्यावरती, म्हणजे समाजावरती. सो डायबिटीस काय करतो, सायलेंटली तुमच्या शरीरावरती आघात करत चाललेला आहे. सो जागरूकता महत्त्वाची आहे, आणि जागरूकता झाल्यानंतर किंवा जागरूक झाल्यानंतर तत्काळ ॲक्शन घेणं गरजेचं आहे, राईट. त्याच्यावर कृती करणं गरजेचं, तरच आपण काय राहू शकतो, आपण हेल्दी राहू शकतो, निरोगी राहू शकतो. माय डिअर फ्रेंड्स, काही गैरसमज समजून घ्या आपण डायबिटीसच्या संदर्भात, कारण बरीच लोक निष्काळजी राहिले डायबिटीसच्या संदर्भात. का माहिती आहे, पहिलं कारण आहे हा जेनेटिक आजार आहे, म्हणजे माझ्या आईवडिलांना किंवा कुणाला तरी होता ना घरामध्ये, तर मला होणारच आहे. चूक आहे. तुमच्या वाडवडिलांमध्ये जर कोणी चुकीची लाईफस्टाईल जर जगली असेल तर तुम्हाला डायबिटीस होईल का, नो गॅरंटी. पण जर समजा त्यांना नाही आहे आणि तुम्ही चुकीची लाईफस्टाईल जगायला चालू केली की तुम्हाला डायबिटीस होणारच, 100% होणार, लक्षात घ्या. सो हे समजू नका की माझ्या वाडवडिलांना आहे म्हणजे मला होणारच, किंवा त्यांना नाही आहे म्हणजे मला कधी होणारच नाही. ही चुकीचं समज आहे, लक्षात घ्या, राईट. तो याच्यावरती तुम्ही थोडंसं प्रामुख्याने बघा. 2-5% लोकांनाच फक्त जेनेटिकली होतो, 2-5% लोकांना. बाकी 95% लोकांना साधारण त्यांच्या चुकीच्या राहणीमानामुळेच डायबिटीस होतो, लक्षात घ्या. डायबिटीस हा क्रॉनिक आहे आणि प्रोग्रेसिव्हली वाढतो, म्हणजे काय, जसं काळ पुढे जाईल तसं डायबिटीस वाढत जाणार आहे, असं लोकांचा ग्रह आहे. हा गैरसमज आहे, लक्षात घ्या. डायबिटीस क्रॉनिक नाही. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, अमेरिकन डायबिटिक असोसिएशन असेल, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असेल, यांच्या माध्यमातून रिसर्च पेपर्स पब्लिश झालेले आहेत, जे कदाचित कित्येक डॉक्टरांना माहिती असतील किंवा ते माहिती घेत नसतील किंवा ती माहिती टाळत असतील पेशंटला देण्याचं. कुठलाच डॉक्टर औषधं सुरू करतो त्यावेळेला हे सांगत नाही की तुमच्या औषधातून सुटका होईल. हे दुर्दैव आहे तुमचं आमचं आज समाजामध्ये. डायबिटीस रिव्हर्स होतो, लक्षात घ्या. हा क्रॉनिक आजार नाही आहे. दुसरी गोष्ट, अजून एक गैरसमज काय लोकांचा, डायबिटीस वाढतो. ओके, जर मी डायबिटीसकडे लक्ष दिले ना तर माझा डायबिटीस वाढतो. मग मी काय करतो, निष्काळजी राहतो किंवा मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. सॉरी, हे तुमचं मनाचं झालं कार्यक्रम. मनाला समाधान मानताय तुम्ही फक्त की मी त्याच्याकडे बघणार नाही आणि तो काय करायचं ते होऊ दे, त्याला काय करायचं. अहो बघा, मी गाडी चालवणार पण डोळे झाकणार, मी लक्षच देणार नाही रस्त्यावर, चालेल का? मी आपली मर्जी का मालिक हो. काय किती बघितले तरी ॲक्सिडेंट होतातच असं समजून जर तुम्ही डोळे झाकून गाडी चालवणार असाल तर चालेल का? नाही. अवेअरनेस, डोळे उघडावेच लागतील. ते न्यूज चॅनल आहे ना, उघडा डोळे बघा नीट, तसं आरोग्याकडे उघडे डोळे करून बघणं गरजेचं आहे. सो हे चुकीचं आहे. बरेच लोक म्हणतात नाही 300च्या आसपास माझी साखर असते, मी नाही त्याची जास्त काळजी करत. ओके ठीक आहे, तुमचा तणाव थोडासा कमी झाला, याचा अर्थ शरीरामध्ये जो बिघाड झालेला आहे तो दुरुस्त नाही झाला. कदाचित तुमचा तणावाने जी साखर वाढणार होती, तुम्ही थोडं निष्काळजी राहिलात, नाही मी नाही लक्ष देत डायबिटीसकडं, ओके थोडा कमी होईल, मान्य आहे मला, पण तो मुळापासून बरा होणार नाही. हे समजून घ्या. तुम्हाला समजून घ्यावं लागेल डायबिटीसचं मूळ कारण काय आहे. करेक्ट आहे. आजपर्यंत लोकांना एकच माहिती आहे की साखर वाढणे हा प्रॉब्लेम आहे, की साखर वाढली म्हणजे प्रॉब्लेम होतो. नो, मी तुम्हाला शास्त्रीयदृष्ट्या बघा, हे तर कुठे मी तुम्हाला मोटिवेशन घेण्यासाठी किंवा देण्यासाठी बोललेलं नाही, राईट. चला, पुढचा गैरसमज काय, डायबिटीस हॅपन्स इफ आय ईट स्वीट फूड. लोकांचा समज आहे मी साखर सोडली, मी अमकं सोडलं, मी तमकं सोडलं, मी गोड खात नाही, मी कमी केलं आहे, मी चहा सोडला, मी चहात साखर घेत नाही, मी ब्लॅक टी घेतो. अहो, ह्या अशा तुटपुंच्या गोष्टीमुळे डायबिटीस व्हायचा वाचणार आहे का? नो. चुकीची राहणीमान डायबिटीसला निमंत्रण, लक्षात घ्या. आपण बोलणार आहे त्याच्यावरती. सो शुगर इज नॉट द ओनली रिझन. भाकर खाल्ली, चपाती खाल्ली, भात खाल्ला, त्याचं रूपांतर शरीरामध्ये गेल्यावर कशात होणार आहे? हो, साखरेमध्येच होणार आहे. सो याचा अर्थ मी तुम्हाला गुलाबजाम खायची सूट दिलेली नाही ज्यांना आज डायबिटीस आहे. ओके, पण मिथ आहे ना की नुसतं गोड खाल्ल्यामुळे साखर होते असं नाही आहे शरीरामध्ये, राईट. ओके, पुढे अजून एक गैरसमज काय, समजा मला तर डायबिटीस झाला आहे, तर मी साखर सोडली, चहा सोडला, तर माझं डायबिटीस कंट्रोलमध्ये राहील का? गैरसमज आहे हा. एखादा पदार्थ सोडला किंवा थोडेसे बदल केले फक्त तर नाही. तेव्हा डायबिटीस मुळापासून बाहेर काढण्यासाठी काही प्रक्रिया आपल्याला शरीरावरती करावी लागणार आहे, आणि ही प्रक्रिया जर केली तर शुगर कंट्रोल नव्हे, डायबिटीसचं उच्चाटन करता येईल आपल्याला. ओके, सो हे थोडेसे आपण काय केले, गैरसमज जे लोकांचे असतात डायबिटीस संदर्भात ते थोडेसे बघितले. याच्या व्यतिरिक्त पण बरेच असतील, पण त्याला मग अंत नाही आहे. सो प्रमुख आपण इथे घेतलेत. समजा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस झाला, त्याच्यासमोर काही पर्याय असतात. ॲलोपॅथीची औषधं घेणे किंवा आयुर्वेदाची औषधं घेणे किंवा नॅचरोपॅथीच्या माध्यमातून पुढे जाणे. आता बघा, ॲलोपॅथी एमर्जन्सीसाठी उत्कृष्ट रामबाण उपाय आहे. कशासाठी? एमर्जन्सीसाठी. समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. कारण एमर्जन्सीमध्ये ॲलोपॅथीला पर्याय नाही आहे. पण ॲलोपॅथीचा मेन प्रॉब्लेम काय, लक्षणांवर काम करतं, तात्पुरता दिलासा देतो. करेक्ट आहे, तात्पुरता इलाज होतो तिथे, मुळावर काम होत नाही आहे. दीर्घकाळ त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो. अगदी पॅरासिटामॉल असेल किंवा कुठलेही आजार असतील, लक्षात घ्या, त्याला साईड इफेक्ट असतोच.
बऱ्याच वेळेला ॲलोपॅथीची औषधं घेताना लोक विचारतात तुम्हाला ॲलर्जी काय काय आहे, कारण त्या औषधाचा काही ना काही दुष्परिणाम तर होणारच आहे. असं नको व्हायला की आगीत आपण अजून तेल ओतून दिलं. करेक्ट आहे. हे आहे ॲलोपॅथी, लक्षात घ्या. कुणासाठी चांगलं आहे ते? आपत्कालीन परिस्थिती म्हणजे अर्जन्सीसाठी जिथे तत्काळ गरज आहे, येस ॲलोपॅथी उत्कृष्ट आहेच, त्याला तुम्हाला बाजूला नाही सरकवता येणार. पण मुळापासून जर आजाराला बाहेर काढायचं असेल तर ॲलोपॅथी तुम्हाला मदत करत नाही, कारण मुळात हे शास्त्रच लक्षणांवर काम करतं. कुठल्याही MBBS डॉक्टरला घरातला विचारा की लक्षणांवर काम करतं की मुळावर, तो म्हणे लक्षणांवर. आणि मग आज कित्येक चांगले ॲलोपॅथीचे डॉक्टर असे जे आयुर्वेदा किंवा नॅचरोपॅथीला शिकून प्रमोट करतायत. आयुर्वेदामध्ये सुद्धा काय मुळांवर काम होतं. व्हेरी गुड, छान. रोगमुक्त करायचं आहे, त्याचं शरीराची शुद्धी करायची आहे, त्याची जीवनशैली सुधारायची आहे, राईट, याच्यावरती काम करतं. सो नैसर्गिक क्षमता वाढवण्याची प्रक्रिया आयुर्वेदामध्ये होते, पण इथं औषधांचा वापर होतो माय डिअर फ्रेंड्स, ते चुकीचं नाही आहे. परंतु एका वेळेनंतर औषधातून मुक्ती व्हायलाच पाहिजे. आयुर्वेदाची औषधंसुद्धा आपण औषध आहे म्हणून त्या साईड इफेक्ट नाही आहे म्हणून का ती आयुष्यभर घ्यायची का? अजिबात नाही. करेक्ट आहे. कुणासाठी चांगलं लक्षात घ्या, काही गोष्टी प्रतिबंध करायच्यात, संतुलन मेंटेन करायचं आहे, थोडासा बिघाड झाला आहे, त्यासाठी आयुर्वेदाचा वापर केला, खूप चांगली गोष्ट आहे. पण मुळापासून जर आपल्या शरीराला तयार करायचं असेल, रोगाचा प्रतिकार करण्यासाठी, रोगाचा विरोध करण्यासाठी आपल्या शरीराला तयार करायचं असेल तर निसर्गोपचार हा एकमेव मार्ग आहे. कारण मूळ तत्व निसर्गोपचाराचं काय? बॉडी हिल्स इटसेल्फ. शरीरामध्ये क्षमता आहे की ते आपला आजार बरा करू शकतात. ही कुठलीही पॅथी सांगत नाही, नॅचरोपॅथी सांगते, लक्षात घ्या. मुळावरती काम होतं आणि संपूर्ण शरीराचा विचार केला जातो. एका आजारावरती ट्रीटमेंट होत नाही, शरीरावर ट्रीटमेंट होते निसर्गोपचारामध्ये, लक्षात घ्या. माझेसुद्धा कितीतरी भ्रम होते निसर्गोपचाराच्या माध्यमातून विषयी, पण ते माझे 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी भारतीय विद्यापीठमधून निसर्गोपचाराची डिग्री घेतली त्यावेळेला कळलं की दी बेस्ट सायन्स. बघा, मी आयुर्वेदाच्या खिलाफ किंवा ॲलोपॅथीच्या खिलाफसुद्धा नाही. माझी मुलगी आता फायनल इयरला आयुर्वेदा करते, तिची आता 2 महिन्यानंतर फायनल इयरची एक्झाम आहे. सो आयुर्वेदाबद्दल मला प्रेम आहेच. ओके, ती मुलगी गेली म्हणून नाही आहे, आयुर्वेदावर प्रेम होतं म्हणूनच मुलगी तिकडे गेली. त्याला कारण दुसरे DMIT टेस्ट, जे तुम्हाला मंगळवारी रात्री 8 वाजता समजेल. ओके फाईन. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आरोग्य जर सर्वांना पाहिजे आणि निरोगी आयुष्य जर जगायचं आहे आणि मुळापासून जर बाहेर काढायचे आजाराला एखाद्या, तर नॅचरोपॅथीशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे, लक्षात घ्या. राईट. सो योग्य जीवनशैली हीच खरी काय आहे? चिकित्सा आहे, आणि ते निसर्गोपचार आपल्याला सांगतात. नाव मूळ कारण ज्याच्यासाठी आज आपण इथे आलोय ते एक कारण समजून घ्या. बघा, निसर्गोपचाराच्या माध्यमातून खूप आजारांवरती काम होऊ शकतं, पण एक न धड भाराभर चिंध्या नको. आपण मुळावर घाव घालणार आहे. कुठल्या? यस, रक्तातली वाढलेली साखर हा प्रॉब्लेम आहे ना आपल्यासमोर, म्हणजे डायबिटीज ज्याला आपण म्हणतोय. आता ते टेक्निकली थोडं थोडं आपण समजून घेऊया. मी तुम्हाला समजेल, रुचेल, पटेल, सहज तुम्हाला अंमलात आणता येतील अशाच गोष्टींबद्दल बोलणार आहे. सो आत्तापर्यंत आपण साखरेविषयी किंवा डायबिटीजविषयी किंवा ग्लुकोजविषयी जे ऐकले ते काय ऐकले? रक्तातली साखर वाढली. म्हणजे उदाहरण सांगायचं तर रक्तातली साखर 100वरून 300 झाली, म्हणजे नक्की काय झालं समजून घेऊया. बघा, आता तुम्हाला मुळावर घाव घालायचे तर मूळ संकल्पना समजून घ्यावी लागेल, जे कदाचित आपल्यापर्यंत डॉक्टरांच्या माध्यमातून पोचायला पाहिजे होतं, कारण त्यांनी कन्सल्टिंग फिजिशियन म्हणून पेशा स्वीकारला आहे. कन्सल्टिंग फिजिशियन, MBBS डॉक्टर कोण असतो? कन्सल्टिंग फिजिशियन. पण हा कन्सल्टिंग करतच नाही, समुपदेशन करतच नाही. आपला आजार काय तो लगेच, आपला आजार अजून सांगून पूर्ण बरा नाही झाला तोपर्यंत त्यांनी 4 गोळ्या लिहिलेल्या असतात आणि आपला संपायची वाट बघतो, आणि मग तो कागद आपल्यासमोर, ज्याला आपण प्रिस्क्रिप्शन म्हणतो, ते ठेवतो. ही सकाळी, ही दुपारी, ही जेवणाच्या आधी, ही जेवणाच्या नंतर. त्याने ऐकलं, त्यांनी लगेच कागदावर गोळ्या टाकल्या आणि म्हटले हे घ्या आणि पुढच्या आठवड्यात भेटा, किंवा कदाचित भेटायची गरज पडणार नाही. लक्षणांवर काम झालं. काही सांगितलं का आपल्याला आजारासंदर्भात? काही नाही. मग तो छोट्यातला छोटा आजार असो किंवा मोठ्यातला मोठा आजार असो, थोडा मोठा आजार असले थोडेसे बोलतात ते, पण मुळापासून याला बाहेर काढण्यासाठी कोण चर्चा करत नाही, हे दुर्दैव आहे. काही समाजामध्ये चांगले व्यक्ती किंवा चांगली MBBSचे डॉक्टरसुद्धा आहेत, मी सगळ्यांच्या विरुद्ध नाही आहे, पण मेजॉरिटी तुम्हाला आम्हाला अनुभव. बघा, आजसुद्धा आता हा सेशन बघत असताना सुद्धा काही लोकांना कदाचित डायबिटीज जर असेल तर ही कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत मागच्या 5-10 वर्षात पोहोचलेली नाही आहे. राईट. आणि ही समस्या जी आहे ना, ही निरोगी माणसाला लवकर कळली पाहिजे, तर तो कदाचित तिथपर्यंत पोचणार नाही. आता सिंपल समजून घेऊया. रक्तातली साखर 100वरून 300 झालं म्हणजे काय होतं? डाव्या साईडला तुम्ही या स्लाईडमध्ये बघताय, रक्तातली साखर जरा पांढरी दाखवली. ओके, आता ही 100 असेल तर काय बघा, ही तुरळक दिसते रक्तामध्ये. म्हणजे ती आपण घरामध्ये तुम्ही पित असाल, मी तर नाही, आपण म्हटलं नाही, तुम्ही जर समजा चहा पित असाल तर गाळणीमध्ये आपण चहा गाळतो, त्यावेळेला तो सहज भर्रकीने खाली जातो. 5-10 कप गाळल्यानंतर काय होतं? जरा हळूहळू खाली जातो की नाही?
तसंही रक्तातली साखर थोडी वाढत वाढत गेली की सहज फिरत नाही रक्तवाहिन्यांमधून. आता समजा 300 झाली एखाद्याची, तर इथे समोर दिसते बघा कशी फिरते साखर. आता त्या चहाच्या गाळणीमधून जर पाक गाळायचा जर कार्यक्रम केला आपण, तर कसा होईल हो? ताण पडेल की नाही गाळणीवर? तसं इथे रक्तवाहिन्यांवरती ताण पडतो आणि बऱ्याच लोकांना हा रक्तदाब स्वरूपात हाय ब्लड प्रेशर किंवा त्याच्यापुढे हायपर टेन्शन किंवा त्याच्यापुढे हार्टचा आजार होऊन जातो. आता इथे खाली लिहिले बघा, 100 जर साखर असेल आपल्या रक्तामध्ये तर काही प्रॉब्लेम होत नाही. लक्षात घ्या, ग्लुकोज पेशींमध्ये सहज पोचतं. जसं गाळणीमधून सहज चहा खाली येतो की नाही सुरुवातीला, तसा ग्लुकोज पेशीमध्ये सहज पोचतो. तुम्हाला ऊर्जा मिळते, तुम्ही ताकदवान होता किंवा तुम्ही तुमचं दैनंदिन काम करता आणि काही गुंतागुंती होत नाही. पण जर ही साखर 300 झाली, रक्तातली साखर वाढली की पेशींचे दरवाजे कंटाळतात. जसं गाळणीचे दरवाजे कंटाळले की नाही, हळूहळू हळूहळू चहा खाली येतो. आणि जर त्याच्यात पाक टाकला तर कदाचित तो पाक खाली येतच नाही. त्याला म्हणतात पेशींचे दरवाजे बंद होणे किंवा कमी प्रतिसाद मिळणे. ग्लुकोज रक्तात अडकून राहतो, पेशींना ऊर्जा मिळत नाही, थकल्यासारखं वाटतं, रक्तवाहिन्यांवरती ताण येतो. मगाशी मी सांगितलं तसं डोळे, किडनी, नस व हृदय याच्यावर परिणाम व्हायला चालू होतो. दीर्घकाळ राहिल्यास गुंतागुंती वाढते. आणि हे लक्षात घ्या, फक्त 100ची साखर 300 झाली बरं का. आणि 100ची साखर 300 होणे म्हणजे काय ते समजून घेऊया. आता बघा, आपण थोडं शास्त्र समजून घेते साध्या सुध्या सिंपल शब्दांमध्ये. आता रक्तातली साखर 100वरनं 300 झाली म्हणजे नक्की काय झाली बघा. आता इथे आपल्या शरीरातलं, आपल्या म्हणजे कोणाच्याही शरीरामधलं एक रक्त लिटर दाखवलं इकडे साईडला. 100 साखर असणं म्हणजे काय, 100 मिलीग्रॅम पर डेसिलिटर सामान्य पातळी आहे. ओके आहे, ओके. आता 1 लिटर रक्तामध्ये 1 ग्रॅम साखर आहे म्हणजे काय, 100 मिलीग्रॅम पर डेसिलिटर. आपल्याला PhD करायची नाही, कुठे परीक्षा द्यायची नाही, आरोग्य सुधारण्यासाठी थोडीशी माहिती, जुजवी माहिती घ्यायची आहे. तर ही सामान्य साखर आहे शरीरामध्ये. ओके, म्हणजे रक्तामध्ये. ठीक आहे, फाईन. आता 1 लिटर रक्तामध्ये 1 ग्रॅम म्हणजे 100 mg पर डेसिलिटर. आता ही जर समजा 300 झाली, जी डायबिटीसच्या काळामध्ये किंवा व्यक्तीला होते, 300 mg पर डेसिलिटर म्हणजे काय, ही उच्च पातळी तर आहेच, पण म्हणजे काय, 1 लिटर रक्तामध्ये 3 ग्रॅम साखर आहे. 1 लिटर रक्तामध्ये 3 ग्रॅम साखर आहे म्हणजे वाढली किती, सामान्य पाहिजे होती 1 ग्रॅम, ती आता वाढली किती, 2 ग्रॅम वाढली. 1 लिटर रक्तामध्ये 2 ग्रॅम वाढली. तुमच्या माझ्या शरीरामध्ये साधारण प्रकृतीवरती अवलंबून आहे, कोण वजनदार आहे, कोण मीडियम आहे, कोण हडकुळा आहे व्यक्ती. ओके, सो आडव्या हाडाचा आहे, उभ्या हाडाचा आहे, त्याच्यावर मास किती आहे, काय किती आहे. 4 ते 5 लिटर सरासरी एका व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्त आहे. 4 ते 5 लिटर. जर 2 ग्रॅम साखर 1 लिटरमध्ये वाढली तर 4 ते 5 लिटर रक्तामध्ये किती साखर वाढली, 8 ते 10 ग्रॅम साखर वाढली. 8 ते 10 ग्रॅम साखर वाढली. ओके, आता दररोज 8 ते 10 ग्रॅम साखर वाढली म्हणजे समजण्यासाठी शब्दप्रयोग करतोय, तो चहा होता आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये फिरणारा, आता तो साखरेचा पाक फिरत आहे, रक्ताचा पाक फिरत आहे. आणि हा रक्ताचा पाक जे 10 ग्रॅम साखर एक्स्ट्रा घेऊन जे शरीरामध्ये फिरतंय, औषध घेण्या अगोदर असेल किंवा नंतर असेल, ओके, जे 10 ग्रॅम साखर वाढलेली ना, ती कुठे काम करणार आहे किंवा कुठे दुष्परिणाम क्रिएट करणार आहे, रक्तवाहिन्यांवरती म्हणजे उच्च रक्तदाब होणार, डोळ्यांवरती परिणाम करणार, किडनीवर म्हणजे आपल्या मूत्रपिंडाचं नुकसान करणार आहे, नसांवरती सुन्नपण आणणार आहे, मुंग्या येणार, झिंझिने येणार, हृदयावरती ताण येणार आहे. आता तुम्हाला एक हृदयाचं ताण सांगतो. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर वाढतं, आणि तुम्ही टेक्निकली काय, आज सध्या कोण कुणाला थापा मारू शकत नाही, गुगल आहे, यूट्यूब आहे, ChatGPT आहे, कुठलीही माहिती कधी सहज बोटांच्या या टोकावरती उपलब्ध आहे. आपण म्हणतो ॲट अ फिंगर टिप्सवर उपलब्ध आहे. आता समजून घ्या, हृदयाचं म्हणजे ब्लड प्रेशर वाढल्यानंतर काय केलं जातं, तर रक्तवाहिन्यांवरती ताण निर्माण झाला म्हणजे ब्लड प्रेशर वाढलं. ओके, आता मी त्याच्या मुळावर जात नाही, फक्त तुम्हाला सांगतो. आता ब्लड प्रेशरची गोळी चालू झाली आणि माणूस म्हणतो माझा आता BP नॉर्मल आहे. हॅलो, आता हा नॉर्मल काय झाला समजून घ्या. तुमच्या गार्डनमध्ये म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला बगीचा होता आणि तिथे तुम्हाला एक नळ काढून दिला होता झाडांना पाणी घालण्यासाठी. आता ह्या पाण्यासाठी आपण एक पाईप लावतो, नळ उघडला बरोबर आहे, आणि आपण काय केलं, पाणी घालतोय. आता समजा पाण्याचं प्रेशर जास्त असेल, म्हणजे पाणी जास्त प्रेशरने बाहेर येत असेल, तर आपण काय करतो, नळ थोडासा कमी करतो, जेणेकरून मुळाची देखरेख व्यवस्थित व्हावी की झाडाची मुळं बाहेर निघू नये किंवा माती उकलू नये म्हणून. सिंपल ना. ओके, तुम्ही काय केलं, पाण्याचं प्रेशर कमी करण्यासाठी नळ थोडासा काय केला, कमी केला. सेम तुमच्या ब्लड प्रेशरच्या आजारासाठी होतं आहे. काय होतं आहे, ब्लड प्रेशर वाढलं आहे ना, तर ब्लड प्रेशर कमी कसं करायचं बघा. नळ जर समजा तसंच चालू राहिलं तर प्रेशर आटोक्यात येणार नाही.
मग आपण काय केलं, ब्लड प्रेशरची गोळी खाल्ली, म्हणजे हृदयाचे ठोके जे काही बसत होते त्याचा जो काही स्पीड होता तो थोडासा कमी केला औषधाच्या माध्यमातून. म्हणजे आपण मुळावर घाव घातला, मुळापासून आजार बरा नाही केला, म्हणजे हृदयावरती कृत्रिमरित्या आघात केला आपण, की तो ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी नळ बंद केला, म्हणजेच काय, हृदयाचे ठोके कमी केले. हॅलो, मग मला सांगा, आपण खरोखर मुळावर घाव घातलाय का? म्हणजे औषध खाल्लं ब्लड प्रेशरचं, ब्लड प्रेशर तुमचं नॉर्मल दाखवते, म्हणजे काय, हृदयावरती कृत्रिमरित्या आघात करून आपण त्याचे ठोके कमी केले, म्हणजे प्रेशर कमी केलं. किती भयानक आहे हे. आणि याचा मुख्य विलन कोण आहे? हे ब्लड प्रेशर तर गावगुंड आहे, याचं मुख्य विलन कोण आहे? साखर, डायबिटीज. समजून घ्या, रोगप्रतिकारशक्ती कमी झाली त्याचं मुख्य कारण कोण आहे? डायबिटीज, माय डिअर फ्रेंड्स, राईट. सो ही रक्तात वाढलेली 2-2 ग्रॅम रोजची साखर आपल्यासाठी फार त्रासदायक आहे. आता मी बऱ्याच वेळेला म्हणतोय साखर विलेन आहे, साखर विलेन आहे, साखर विलेन आहे, बरोबर आहे. पण तुम्हाला सांगायला मला माझी जबाबदारी, आवडेल नाही, माझी जबाबदारी मी सांगणार तुम्हाला. आता समजून घ्या, साध्या उदाहरणार्थ समजून घ्या. तुमच्या आमचं ग्रामीण भागामध्ये नाळ जोडलेली आहे. आपली 5 एकर शेती आहे गावाकडे, आणि आपण तिथं करायला दिले कुणाला तरी. ओके, उदाहरण समजून घ्या. 5 एकरमध्ये तुम्ही म्हणजे तुमच्या सहकार्याने जो कोणी करायला दिले ना, ज्याला आपण म्हणतो, कशासाठी दिले ती काय करायला दिले, मला तर ग्रामीण भाग जरा टच माझा पण कमी आहे तसा, पण आपण म्हणतो करायला दिले, वाटेवर दिले वगैरे वगैरे, राईट. ओके, आता त्या व्यक्तीने तुमच्या सहमतीने 5 एकरमध्ये टमॅटो लावला, आणि काही महिन्यामध्ये मस्त टमॅटोचं पीक आलं, आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती त्याचे रेग्युलर अपडेट येत होते, फोटो बिटो छान, तुम्ही व्हिडिओ कॉल करून पाहत होतात, खूप खुश होतात तुम्ही. आणि तुम्ही मग समजा शहरामध्ये होतात, तर तुम्ही म्हणता आता ते आपला आंबाच म्हणतोय मी, टमॅटो काढायचा आहे, तर टमॅटोला काय सध्या भाव चालला आहे जरा बघूया. आपल्या गावाकडे टमॅटो येणार आहे मार्केट यार्डला, कुठे का मार्केट यार्ड असेल, हे वाशीचं असेल, पुण्याचं असेल, कुठेही असू द्या. आता मार्केटमध्ये जर समजा टमॅटोचा भाव पडलेला आहे, तर तुम्हाला थोडी काळजी वाटणारच आहे. आता तुम्ही काय म्हणता, 2-3 दिवस काढायला येत नाही, हरकत नाही, उद्या परत एकदा मी भाव बघतो. तुम्ही दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी भाव बघितला, आणि तो दररोज खाली खाली येत होता टमॅटोचा भाव. आता फार चांगलं तर वाटणार नाही आपल्याला. शेवटी तुमचा जो गडी म्हणा, किंवा ज्याला वाटेवर तुम्ही शेती करायला देईल, तो म्हणतो, मालक बघा आता आपण एवढा खर्च केला आहे, आता मजुरांचा पण खर्च करावा लागेल, आणि ते काढून मार्केटला पाठवायचं आहे, म्हणजे डिझेलवर पण खर्च करावा लागेल. थोडं जरा तुम्ही जरा कॅल्क्युलेट करून जरा बघता का, ChatGPTला विचारून, की एवढा खर्च झाला, हे काढून आम्ही टमॅटो पाठवायचं का मार्केटला? आणि समजा तुमचं कॅल्क्युलेशन सांगतंय की टमॅटो मार्केटला नेऊन उपयोग होणार नाही आहे, उलटा आत्ता जो झालेला खर्च आहे त्या नुकसानीमध्ये भरच पडणार आहे. मग तुमचा गडी म्हणा किंवा तो वाटेकरी काय म्हणतो, सरळ नांगर धरून टाकतो बघा, कारण ते काढून उपयोगच होणार नाही आहे. साधा प्रश्न आहे मला. आता त्या शेतकऱ्यामध्ये लय अडकू नका, मला फक्त विचारायचं आहे, काय टमॅटो खपला नाही हा प्रॉब्लेम आहे की टमॅटो प्रॉब्लेम आहे? सिंपल, मला चॅटमध्ये जरा तुम्ही सांगा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा आपल्या आरोग्यासाठी, तुमच्या माझ्या आरोग्यासाठी. मला चॅटमध्ये पाहिजे, कारण मी तुम्हाला सगळ्यांना म्यूट ठेवलेला आहे. सो मला चॅटमध्ये तुम्ही लिहून पाठवायचं आहे की टमॅटो प्रॉब्लेम आहे का टमॅटो खपला नाही हा प्रॉब्लेम आहे. आणि तुमचं उत्तर हे एखाद्याचं आयुष्य वाचवणार आहे, कारण आपण आरोग्यावरती काम करतोय, लक्षात घ्या. मला उत्तर पाहिजे तुमचं चॅटमध्ये, टमॅटो प्रॉब्लेम आहे की टमॅटो खपला नाही हा प्रॉब्लेम आहे. थोडं चॅटमध्ये मला सांगायचं आहे, तुम्ही लिहून पाठवा. टमॅटो प्रॉब्लेम आहे की टमॅटो खपला नाही हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला हे पण कळेल की माझा आवाज येतोय का मी एकटाच बडबड करतोय इकडनं. यस, टमॅटो प्रॉब्लेम आहे की टमॅटो खपला नाही हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला तर वाटतंय माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत. हॅलो, येस येतोय. हां, हात वर केलाय, पण मी आता अनम्यूट करू शकणार नाही तुम्हाला. तुम्हाला चॅटमध्ये फक्त टाकायचं आहे की टमॅटो प्रॉब्लेम आहे की टमॅटो खपला नाही. ओके, खपला नाही हा प्रॉब्लेम आहे, खपला नाही. ओके, खपला नाही. व्हेरी गुड, छान. चला, सगळ्यांची उत्तर यायची म्हटली तर वेळ लागेल, हरकत नाही, मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. कारण जर टमॅटो प्रॉब्लेम असता तर माय डिअर फ्रेंड्स तो लावलाच नसता ना आपण. ते काही तंबाखूची शेती थोडी आपण करायला घेतलेली की तंबाखू प्रॉब्लेम आहे चोरून चोरून लावायला. नाही, टमॅटो प्रॉब्लेम नाही आहे, टमॅटो खपला नाही हा प्रॉब्लेम आहे. तसंच माय डिअर फ्रेंड्स, शरीरामध्ये वाढलेली ही 2 ग्रॅम साखर प्रॉब्लेम नाही आहे. वाढलेली ही साखर प्रॉब्लेम नाही आहे. 300 साखर होऊ द्या, 400 साखर होऊ द्या. आंब्याचं सीझन चाललं, एखाद्या निरोगी व्यक्तीने जर समजा 4 हापूस आंबे खाल्ले, हापूसच खावे आपण, माय वेलनेस नेचर केअरमध्ये, म्हणजे माझी काही दुश्मनी नाही आहे गावठी आंब्यांबरोबर, मला तेही आवडतात,
पण माझा सांगायचा उद्देश थोडा वेगळा आहे, जो तुम्हाला गुरुवारी कळेल 8 वाजता. ओके फाईन. मला काय म्हणायचं समजून घ्या. एखाद्या व्यक्तीने 4 आंबे आज खाल्ले, त्याच्या रक्तामधली साखर वाढली पण ती खपली, त्यामुळे त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत नाही. आणि इकडे जरा तीर्थप्रसाद घेतला तरी त्याची साखर शूट होते. वाढलेली साखर प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्या शरीरामध्ये साखर खपत नाही हा प्रॉब्लेम आहे. तर समजून घ्या, आजपर्यंत आपण जे दिंडोरा पिटलाय ना, साखर प्रॉब्लेम आहे, साखर प्रॉब्लेम आहे, साखर प्रॉब्लेम, वाढलेली साखर प्रॉब्लेम आहे, साखर वाढली प्रॉब्लेम आहे, साखर वाढली प्रॉब्लेम, वाढलेली साखर प्रॉब्लेम नाही आहे, खपत नाही हा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्या मुळाशी आज आपण जाणार आहोत. लक्षात घ्या, त्याला म्हणतात इन्सुलिन रेजिस्टन्स, प्रतिरोधकता. इन्सुलिनची प्रतिरोधकता. जरा मराठी माझं 19-20 झालं तर जरा मी हायब्रिड आहे बरं का, तर समजून घ्या बरं का, माझ्याकडनं काही चुकलं विकलं तर. ओके, सो इन्सुलिन रेजिस्टन्स हा प्रॉब्लेम आहे. शरीरामध्ये इन्सुलिनला विरोध होतोय हा प्रॉब्लेम आहे. कॉक्रोच जनता पार्टी चालू झाली, समजून घ्या. आपली सत्ता होती आणि आता कॉक्रोच जनता पार्टी आली. प्रॉब्लेम झाला थोडासा, बरोबर आहे. सोशल मीडियावर तुम्ही सध्या बघताय, माझा फार त्याच्यात रस नाही आहे, पण एखादी गोष्ट समोर आली तर ती डोक्यात जातेच ना आपल्या. ओके, इन्सुलिन संवेदनशीलता म्हणजे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे निरोगी अवस्था. आणि आपण हळूहळू जर इन्सुलिन प्रतिरोधकतेकडे निघालो, म्हणजेच काय, समस्येची सुरुवात झाली. हा शांततेचा टप्पा आहे, पण शिस्तय काहीतरी पाठीमागे. आणि त्याच्या पुढचा टप्पा असतो डायबिटीस, ज्याला म्हटलं जातं रोगांचा टप्पा किंवा विकार झाला आपल्या शरीरामध्ये. आता इन्सुलिन सेन्सिटिव्ह म्हणजे काय समजून घ्या. आपल्या शरीरामध्ये तयार झालेली साखर ही रक्तामध्ये जाते पचन संस्थेच्या माध्यमातून, आणि रक्तातली साखर ही पोचते कुठे, प्रत्येक पेशीमध्ये. करोडो पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये, खूप श्रीमंत आहोत आपण. एखादी गोष्ट करोडोमध्ये असावी ना, आहे आपल्यामध्ये. कुठली पेशी, करोडो पेशी आहेत आपल्याकडे, बरोबर आहे. आणि पैसा काम करू शकणार नाही एवढ्या ह्या पेशी काम करतात. कशा, अद्वितीय आहे. प्रत्येक पेशीमध्ये ग्लुकोज गेला की तुम्हाला मला ऊर्जा मिळते. सिंपल आहे. पेशींमध्येच ऊर्जा निर्माण होते, आणि ती होते कशातून, ग्लुकोजमधून. जर समजा ग्लुकोजचा प्रॉब्लेम असता तर आपण एखाद्या व्यक्तीची साखर 0 केली तर जागेवर मरेल हो. आणि जर समजा ही साखर, मला काय समजायचं, मला काय म्हणायचं, सॉरी, फोन आला होता त्यामुळे गडबड झाली. ओके, सो मला म्हणायचं काय समजून घ्या. वाढलेली साखर प्रॉब्लेम नाही आहे. आता प्रॉब्लेम काय आहे, वाढलेली साखर आपल्या शरीरामध्ये जर खपली तर प्रॉब्लेम नाही. टमॅटो प्रॉब्लेम नाही, खपला तर प्रॉब्लेम नाही आहे, राईट. खपला तर प्रॉब्लेम नाही आहे, नाही खपला तर प्रॉब्लेम आहे. सो लक्षात घ्या, साखर खपते कुठे, आपल्या प्रत्येक पेशीमध्ये साखर खपते. तिथे गेल्यावर आपल्याला ऊर्जा मिळते. नाहीतर मग एखाद्या व्यक्तीला जर 400 किंवा 500 साखर झाली तर तो एकदम तरतरीत असला पाहिजे, एनर्जेटिक असला पाहिजे, ऊर्जा असली पाहिजे, पण तसं नाही आहे. त्याचा स्थूलपणा वाढलेला आहे, साखर भरपूर आहे त्याच्या शरीरात, किंवा रोज भरपूर साखर निर्माण होते, पण ती खपली पाहिजे कुठे, पेशींमध्ये. आणि ग्लुकोज पेशींमध्ये नेण्याचं काम कोण करतं, इन्शुलिन. आपल्या शरीरामध्ये एक कण साखर तयार झाली, कण म्हणजे मॉलिक्यूल, साध्या भाषेत बोलतो ना, एक कण, किंवा असं म्हणा, चला समजण्यासाठीच बोलतोय, तर समजा 1 ग्रॅम साखर तयार झाली तर 1 ग्रॅम इन्शुलिन त्याला खपवण्यासाठी लागतं. खपवण्यासाठी म्हणजे काय, आता बघा, तयार झालेलं रक्त जे आहे ना, सॉरी, रक्तामध्ये जी साखर तयार होते ना, तर ती साखर म्हणजे एक नवीन नवरी आहे. सिंपल, कोण आहे, एक नवीन नवरी आहे. आणि ह्या नवरीचं लग्न झाल्यानंतर तिला एक पाठराखीण पाठवली जाते बघा आपल्याकडे. तिला करवली म्हणतात काही भागामध्ये. मी मागे 2 आठवड्यापूर्वी जेव्हा नांदेड भागात गेलो होतो, म्हणजे करवली म्हणतात आमच्याकडे. सातारी भागात, इकडे सातारा पुणे साईडला पाठराखीण म्हणतात. ती कोण असते, शक्यतो आत्या, मावशी, मोठी वगैरे, नंदबिन, असं कोणतरी असतं जी अनुभवी आहे, राईट. तसं ग्लुकोज नवीन नवरी आहे, आणि साधुपिंडाच्या माध्यमातून पाठराखीण आली म्हणजे काय, इन्शुलिन आलं. इन्शुलिनचं काम काय की त्या पेशींपर्यंत ग्लुकोज पोचल्यावर पेशींचा दरवाजा उघडणे, त्याला इन्सुलिन रिसेप्टर असतात. इथे आता टेक्निकल थोडंसं बाजूला ठेवूया. काय असतं, चावी असते इन्सुलिनकडे. कशाची, दरवाजाची. कुठल्या, पेशींच्या. आपल्या प्रत्येक पेशीला दरवाजा आहे, त्या दरवाजाची चावी कुणाकडे, इन्सुलिन चावी आहे. सो जर समजा हे इन्सुलिन पेशींपर्यंत पोचलं आणि पेशींचा दरवाजा उघडला, साखर खपली. टमॅटो प्रॉब्लेम नाही आहे, खपला नाही तर प्रॉब्लेम आहे. आता जोपर्यंत हे सगळं व्यवस्थित चाललंय ना, तोपर्यंत काही अडचण नाही. म्हणजे काय, इन्शुलिन आलं, पेशींचा दरवाजा उघडला, साखर खपली. कितीही साखर एकदा खपते, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इन्शुलिन सेन्सिटिव्ह आहेत, इन्शुलिनला प्रतिसाद देते आपली पेशी. पण आपलं राहणीमान जर बिघडलं, साध्या भाषेत बोलतोय, पुढे तर आपण डिटेलमध्ये बोलणारच आहोत. आपलं राहणीमान जर बिघडलं तर इन्शुलिनला पेशी दाद देत नाहीत.
इन्शुलिनला पेशी दाद देत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत, म्हणजे दरवाजा उघडत नाही. आता दरवाजा उघडत नाही म्हणजे काय होतं, प्रत्येक पेशी दाद देत नाही असं होत नाही. काही पेशी देत नाहीत, काही पेशी देतात. जसं की एखाद्या पेशींमध्ये, जसं आपण मगाशी गाळणीचं उदाहरण पकडलं, चहा गाळण्याची गाळणी, समजा पहिलं त्याच्यात 2, 3, 4, 5, 6 कप आपण गाळतोय तर ओके चाललंय, पण पत्ती साठायला लागली की काही गाळण्यांमधून ही चहाची पत्ती काय करते, प्रतिरोधकता करते, म्हणजेच काय, रेजिस्टन्स तयार करते. म्हणजे जर समजा पाक टाकायचा प्रयत्न केला तर तो जाणार नाही त्या पेशीमध्ये. साध्या भाषेत बोलतोय बरं का मी, गाळणीचं उदाहरण देते समजण्यासाठी. तसंच होतं की काही पेशी प्रतिसाद देतात, काही पेशी प्रतिसाद देत नाहीत, आणि मग इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो. म्हणजे पेशींपर्यंत इन्सुलिन येतं पण दरवाजा उघडला जात नाही. काही पेशींचा उघडला जातो, काही पेशींचा उघडला जात नाही. काही पेशी नाटक करतात असं म्हणे साध्या भाषेत. आता इन्शुलिन तर येत आहे, इन्शुलिन शरीरामध्ये निर्माण होत आहे, पण प्रतिसाद मिळत नाही आहे. आता जर हे सुरुवात झाली असं व्हायला तर ह्याला म्हटलं जातं प्री डायबेटिक स्टेज. प्री डायबेटिक स्टेज. आता साखर खूप जास्त वाढलेली नाही शरीरामध्ये, पण त्याची चाहूल लागली आहे. मी माझ्या नेहमीच्या शैलीमध्ये सांगायचं म्हटलं तर हा असतो साखरपुडा. कशाचा? डायबिटीज बरोबर होणाऱ्या लग्नाचा. हा साखरपुडा आहे. साखरपुडा झाला म्हणजे लग्न होणारच आहे. इन्शुलिन रेजिस्टन्स शरीरामध्ये कुठेतरी कुणकुण आपण म्हणतो ना चालू झाली की हळूहळू ही पसरणारच आहे आणि लग्न होणारच आहे. कुणाबरोबर? डायबिटीज बरोबर. इथेच जर आपण साखरपुडा मोडायचा ठरवला तर तो मोडू शकतो, तो मोडू शकतो, तो मोडू शकतो. उत्तर काय? चांगली लाईफस्टाईल जगणे. कशी? ते माय वेलनेस नेचरच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं जाईल, सांगितलं जाणार नाही. का? कारण हे यूट्यूब सांगतच आहे तुम्हाला. आमच्या घरात पण चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात, आम्ही ऐकतो का? नाही ऐकत. तर इथे तुम्हाला शिकवलं जाणार आहे माय वेलनेस नेचरच्या माध्यमातून पुढचे 6 महिने. ऑफकोर्स म्हणजे ज्या व्यक्तीला, आता मी साखरेचा त्रास म्हणणार नाही, इन्शुलिन रेजिस्टन्सचा त्रास म्हणणार, कारण तुम्हाला आता कळलं आहे टमाटो प्रॉब्लेम नाही आहे, टमाटो खपत नाही आहे प्रॉब्लेम आहे. खपत का नाही आहे आपल्या केसमध्ये? साखर, इन्शुलिन रेजिस्टन्स, राईट. सो त्याच्यावरती आपण बोलणार आहे माय डिअर फ्रेंड्स. आता लक्षात घ्या, हा साखरपुडा झाला आहे तर याची लव्ह स्टोरी अगोदर कधीतरी सुरू झाली असेलच ना. आज आईवडिलांना किंवा घरात कळलं हे पोराचा आपल्या लफडा आहे तर पहिलं त्याला अडकवून टाकलं, चल सुपारी फोडू त्याचं, चल लगेच साखरपुडा करू, भले लग्न दिवाळीत करूया. म्हणजे डायबिटीज तर होणारच आहे त्याचा. आता समजून घ्या की ही लव्ह स्टोरी त्याच्या कॉलेजच्या दिवसापासून सुरू झालेली होती. ही लव्ह स्टोरी कॉलेजच्या दिवसापासून सुरू झालेली होती. हे समजवण्यासाठी मी तुम्हाला आता उदाहरण देणार आहे किंवा प्रश्न विचारायला असं म्हणायला हरकत नाही आहे. आता समजून घ्या, एखाद्या व्यक्तीने 2 दिवसापूर्वी साखर चेक केली होती काही कारणास्तव आणि ती साखर जास्त आढळली. म्हणजे काय की डॉक्टरने सांगितलं तुम्हाला डायबिटीज झाला आहे किंवा प्री डायबिटिक आहात तुम्ही. ओके. 2 दिवसापूर्वी चेक केलेली साखर. ओके. आता 2 महिन्यापूर्वी त्या व्यक्तीने साखर चेक केली होती, त्याची साखर नॉर्मल होती आणि काय फार विशेष त्रास पण नव्हता. पण 2 दिवसापूर्वी काहीतरी त्रास झाला होता आणि त्या व्यक्तीने सांगितलं होतं की तुम्ही साखरेची टेस्ट करा, ब्लड टेस्ट करा, आणि त्यात आढळलं साखर जास्त आहे. 2 महिन्यापूर्वी साखर नॉर्मल होती. चला 2 महिन्याचं सोडून द्या. 2 वर्षापूर्वी इन्शुरन्सची पॉलिसी किंवा कंपनीमध्ये चेकअप होता आणि त्या व्यक्तीने चेकअप केला आणि त्यावेळेससुद्धा साखर नॉर्मल होती. माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला की 2 दिवसापूर्वी साखर पॉझिटिव्ह निघाली म्हणजे तो व्यक्ती डायबिटिक आहे असं घोषित झालं, तर त्या व्यक्तीला साखरेचा त्रास कधी सुरू झाला आहे, म्हणजे डायबिटीस कधी झाला आहे किंवा साखर वाढती हा त्रास त्या व्यक्तीला कधी सुरू झाला? पटापट चॅटमध्ये टाईप करा, कारण 40 मिनटं झालेली आहेत. आपण सुरुवात करून पुढच्या 10-15 मिनटामध्ये मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे आणि मुळावर घाव कसा घालायचं ते सांगणार आहे. कमॉन, आय वॉन्ट युअर आन्सर्स इन चॅट. चॅटमध्ये उत्तरं पाहिजेत. त्या व्यक्तीला डायबिटीसचा त्रास कधीपासून सुरू झालेला आहे? 2 दिवसापूर्वी ज्या वेळेला साखर रक्तामध्ये आढळली की वाढली आहे, 2 महिन्यापूर्वी की ज्या वेळेला त्याच्यात रक्तामध्ये साखर वाढलेली नव्हती, की 2 वर्षापूर्वी ज्या वेळेस अजिबात साखर रक्तामधली वाढलेली नव्हती. चॅटमध्ये सांगायचं आहे. खपला बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे. दत्ता सर रेग्युलर मीटिंगमध्ये असतात त्यामुळे त्यांचं उत्तर अपेक्षित आहे तसंच येणं. कृष्णा सरांनी पण मीटिंग अटेंड केलेलं आहे. नवीन लोकांनी थोडंसं टाईप कराने मला सांगा की आता काही लोक चॅटमध्ये बघतायत, म्हणतात ही चॅप्टर लोक आहेत, ही अगोदरच सांगतायत म्हणजे ह्याच्यात काहीतरी गेम असणार आहे. चॅप्टर म्हणजे हुशार म्हणायचं मला, बरं का, चॅप्टर नाही म्हणायचं, सॉरी. ओके.
माय डिअर फ्रेंड्स, आता तुम्हाला कळेल की ॲक्च्युली आपल्याला काम का आणि हा अवेअरनेस प्रोग्राम का आहे. लक्षात घ्या, आपण जनजागृती का करतोय. 2 महिन्यापूर्वी साखर नॉर्मल होती, पण प्रेम प्रकरण सुरू होतं. साखरपुडा फक्त झालेला नव्हता, लफडं तर कॉलेजपासून चालू होतं. बघा, लफडं म्हणजे जरा प्रेम प्रकरण जे मला तुम्हाला सांगायचं ते फक्त माहिती तुमच्यावर पोचावी यासाठी बोलतोय मी. हे साध्या सिंपल शब्दात मला तुमच्यापर्यंत पोचवायचे, बरोबर आहे. ओके, लक्षात घ्या, कॉलेजची 4 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष जी काही असतील ना, त्या व्यक्तीचं लफडं कुणाला माहीत होतं? घरच्यांना नव्हतं माहिती, पण कुणाला माहीत होतं? मित्रमंडळींना. आता आपल्या केसमध्ये, म्हणजे हे जे आपण डायबिटीसचा कार्यक्रम बघतो, आपल्या केसमध्ये लफडं कुणाला माहीत पडलेलं होतं 5-6 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी? किडनीला, लिव्हरला, लंग्सला, डोळ्यांना, मेंदूला, प्रजनन संस्थेला, पाचन संस्थेला कळलं होतं. पण ते मित्रमंडळी म्हटले ठीक आहे, ओके फाईन, चलता है हमको भी ये. तर वाढलेली साखर मागच्या 3-4 वर्ष तुमच्या रक्तामध्ये वाढत असलेली साखर ही किडनीमध्ये, लंग्समध्ये, लिव्हरमध्ये, डोळ्यामध्ये, मेंदूमध्ये वगैरे 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 चरबी स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला कोण टाकायचं काम करतं? मेंदू. तुम्हाला किंवा मला जिवंत ठेवण्यासाठी वाढलेली साखर खपत नाही आहे. इन्शुलिन प्रतिरोधकता ऑलरेडी सुरू झाली आहे. म्हणजे काय? इन्शुलिन रेजिस्टन्स त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ऑलरेडी निर्माण झालेला आहे. पण मेंदू म्हणतो की रक्तातली साखर जर खपत नाही आहे पेशींमध्ये, तर तिला आपण काय करूया? किडनीमध्ये, लिव्हरमध्ये, लंग्समध्ये, मेंदूमध्ये, डोळ्यांमध्ये इकडे तिकडे टाकायला चालू करू. म्हणजे एखाद्या व्यक्तीला डॉक्टर ज्या वेळेला औषध चालू करतो, तर ती गोळीसुद्धा हेच काम करते. रक्तातली साखर कधीही कमी होत नाही माय डिअर फ्रेंड्स. असं कसं होईल की 300 साखर होती, गोळी खाल्ल्यामुळे ती 100 झाली. बरं, चला, ती रक्तातली कमी झाली साखर, समजून घ्या. औषधाने काय झालं? रक्तातली साखर कमी झाली, गेली कुठे? ती शरीराच्या विविध भागामध्ये साठवली जाते गोळीमुळे. आणि हे काम अगोदर तुमचा मेंदू करत असतो तुम्हाला जिवंत ठेवणं, किंवा तुम्हाला मला जिवंत ठेवण्यासाठी. बात समजो गहराई से. तुमच्या जवळच्या डॉक्टरला विचाराय सत्य आहे की नाही आहे. आणि निरोगी असणाऱ्या डॉक्टरकडे जा, 200 रुपये समोर आधी ठेवा आणि मग हा सल्ला घ्या. कारण तो फुकटचा सल्ला नाही आहे, तो विकतचा सल्ला आहे. तो खरं बोलेल की यस, तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स तयार होत होतं, त्यावेळेला तुमचा मेंदू तुम्हाला किंवा मला जिवंत ठेवण्यासाठी रक्तातली साखर काढून विविध अवयवांमध्ये साठवत होता. याला म्हणतात लफडं. साखरपुडा कधी? आता ज्या वेळेला किडनी असेल, लिव्हर असेल, लंग्स असेल, हार्ट असेल, ब्रेन असेल, हे सगळे जेव्हा थकतात ना, की बस आम्हाला आता इथून पुढे साखर नको बाबा, आम्ही आता हात वर केले, आम्हाला नको, आम्ही गुडघे टेकले, आता इथून पुढे आम्ही साखर खपवणार नाही, त्यावेळेला ही परत रक्तामध्ये वाढायला चालू होते. आणि मग तुम्हाला त्रास होतो. आणि मग आपण डॉक्टरने सांगितल्यामुळे लॅबला टेस्ट करतो आणि रक्तातली साखर वाढल्यामुळे गोळी चालू होते. याचा अर्थ आता तुमचं लग्न नुसतं ठरलेलं नाही, आता लग्न झालं डायबिटीज बरोबर. आता डॉक्टर म्हणतो आयुष्यभर ही औषधं चालू. मला म्हणायचं हा साखरपुडा नाही, ही लव्ह स्टोरीसुद्धा आपल्याला खोडून काढायची आहे. लग्न तर फार लांबची गोष्ट आहे, डायबिटीजवर लग्न लावायचंच नाही. आणि ज्यांचं लग्न डायबिटीजवर झाले त्यांचाही घटस्फोट करायचा आपल्या डायबिटीजसोबत. बात समजो गहरे से. कशावर आपण काम करतोय? आपण काम करतोय इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीसाठी. म्हणजेच काय? आता ज्या व्यक्तीने इन्सुलिन सेन्सिटिव्ह माझं आहे का शरीर, का इन्सुलिन रेजिस्टन्स आहे, का डायबिटिक आहे. बघा, डायबिटिक जर असेल तर तुम्हाला ऑलरेडी कळलेलंच आहे की तुमची साखर जास्त आहे. पण इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कशी कळणार समजून घ्या. मला कसं कळणार? कसं कळेल? बघा, रक्तामध्ये जर आपण तपासणी म्हणजे रक्ताची तपासणी जर केली तर इन्सुलिन, फास्टिंग इन्सुलिन म्हणतात त्याला. फास्टिंग इन्सुलिन किती पाहिजे? उपाशी पोटीचं इन्सुलिन शरीरात किती पाहिजे? 2 ते 10 युनिट पर ml. 2 ते 10 युनिट पर ml पाहिजे. आणि ग्लुकोज किती पाहिजे? 70 ते 100 मिलीग्रॅम पर डेसिलिटर पाहिजे उपाशी पोटी. परिणाम काय? आपण उत्तम आरोग्यामध्ये आहोत. आता इन्शुलिन प्रतिरोधकता म्हणजे इन्शुलिन रेजिस्टन्स झाला असेल तर काय? 10च्या पुढे गेलं इन्शुलिन, उपाशी पोटी 10 ते म्हणजे 10 पासून पुढे म्हणतोय मी, 15 ते 30 असेल पर ml युनिट उपाशी पोटी, तर तुम्ही इन्शुलिन रेजिस्टन्समध्ये आहात. ग्लुकोज हे आपलं 100-125कडे गेलेलं असतं. डायबिटिकमध्ये काय होतं? इन्शुलिन कितीही असू शकतं, कितीही जास्त असू शकतं, कितीही कमी असू शकतं. त्याला वेगवेगळी कारणं आहेत, म्हणून जास्त किंवा कमी इथे लिहिलं आहे. आणि ग्लुकोज काय? 125च्या पुढे गेलं म्हणजे तुम्ही डायबिटिक झालात, आयुष्यभर लग्न लागलं डायबिटीसच्या औषधांबरोबर. माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या. आता इथे इन्शुलिन रेजिस्टन्समध्ये काय होतं? ऊर्जा कमी होते, वजन वाढत चालतं, चरबी वाढत जाते, शरीरामध्ये सूज येते, दाह होतो, फॅटी लिव्हर होतो, हार्मोन्स इम्बॅलन्स होतात,
आणि डायबिटीजमध्ये काय होतं, टाईप 2 डायबिटीज तुमची घोषणा होऊनच जाते. बरोबर आहे, तुम्हाला निवडणुकीचं चिन्ह मिळालं, डायबिटिक आहे मी, आता लढवा निवडणूक. गुंतागुंती, थकवा, वेगळ्या वेगळ्या आजारांना निमंत्रण, जे मगाशी आपण बघितलं. सो काळजी घेणं गरजेचं आहे माय डिअर फ्रेंड्स. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे की वाढलेली साखर, 100ची साखर ज्या वेळेला 300 होते त्यावेळेला आपण औषधांमध्ये अडकावंच लागतं, नाही तर जागेवर मृत्यू आहे. साखर जर सतत वाढली, रोज वाढली, तर 100% त्याला मृत्यूला सामोरे जावं लागणार आहे. साखर कमी केली तरी मृत्यूला सामोरे जावं लागणार आहे. साखर संतुलित असणं गरजेचं आहे. टोमॅटो प्रॉब्लेम नाही आहे, ग्राहकांवर परवडला पाहिजे आणि शेतकऱ्याला पण परवडला पाहिजे, असं संतुलन पाहिजे ना टोमॅटोचं. लक्षात घ्या, म्हणजे इतका मातीमोल भावाने विकायचं की शेतकऱ्याला परवडत नाही.